सोलापूर शहर आणि जिल्ह्यात दुष्काळ परिस्थिती निर्माण झाल्यानं पाण्याची भीषण टंचाई जाणवते आहे। जिल्ह्यातील सर्व नद्या कोरड्या ठाक पडल्या आहेत, तर तलावांनीही तळ गाठलाय। जिल्ह्यातील 137 गावांमध्ये दुष्काळ स्थिती निर्माण झाली असून त्या गावांना 167 टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जातो आहे। तर जिल्ह्यातील सीना नदीपात्रामधून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सागर सुरवसे यांनी। सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये दुष्काळाच्या झळा त्या जाणवायला सुरुवात झालेली आहे। आपण आता आहोत मोहोळ तालुक्यातल्या शिंगोली या गावामध्ये आणि आपण पाहतोय या सीना नदीचे हे पात्र जे आहे ते पूर्णतः कोरडं ठाक पडलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर गेल्या 2 महिन्यांपासून या ठिकाणी या सीना नदीचं पात्र जे आहे ते अशा पद्धतीनं कोरडं ठाक पडलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यामुळे एकंदरीतच सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये पाण्याचा तुटवडा जो आहे तो मोठ्या प्रमाणात जाणवत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर यंदाच्या वर्षी उन्हाने देखील मोठा तडाखा जो आहे तो सोलापूर जिल्ह्यामध्ये दिलेला पाहायला मिळाला। एकंदरीतच संपूर्ण जिल्ह्यामध्ये जे आहे ते पाण्याचा तुटवडा जो असल्याचं पाहायला मिळतंय आणि उजनी धरण जे आहे ते यंदाच्या वर्षी पूर्णतः क्षमतेने न भरल्यामुळे आणि अधिकची पाळी जी आहे पाण्याची ती लवकर दिल्यामुळे या ठिकाणी पाण्याचं गणित जे आहे ते बिघडल्याचं चित्र पाहायला मिळालं होतं। त्यामुळेच या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यामध्ये पाण्याचा तुटवडा जो मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला आहे। त्यामुळे आता प्रशासनासमोर मोठं संकट आहे की या पाण्याचा तुटवडा जो आहे तो कशा पद्धतीने भरून काढता येईल आणि जे सोलापूरकर आहेत त्यांची तहान भागवण्याचा प्रयत्न जो आहे तो प्रशासनाकडून युद्ध पातळीवर सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरामन अनिल कांबळेसह सागर सुरवसे, TVN मराठी, सोलापूर।